नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे राणी म्हणत असते, राया मी तुमच्यासाठी पतंग आणलेला आहे, तुम्हाला आवडला का? आता राया हो म्हणतो। राणी म्हणते चालेल, मग मी हा पतंग तुमच्यासाठी सजवते। आता इथे राया हो म्हणतो आणि मधूला तो पतंग सजवायला सांगतो। तेवढ्यातच आता सिंधू इथे म्हणत असते, या राणीचं काय चाललेलं आहे, काहीच कळत नाहीये। आता राजश्री म्हणत असते, चला सगळ्यांनी तिळगुळ वाटूयात। रायाला तिळगुळ देते, तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत असते। आता राघवच्या समोर येते सिंधू, राघवला तिळगुळ देते आणि म्हणते, राघव सर तुम्हाला या गोष्टीची जास्त गरज आहे। राघव पण म्हणत असतो, हो तुला पण या गोष्टीची जास्त गरज आहे। म्हणून ते दोघे एकमेकांना तिळगुळ भरवतात। त्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळतं, राघव आणि सिंधू एकमेकांना तिळगुळ भरवलेलं असतं आणि एकमेकांकडे पाहत असतात। त्यानंतर सिंधू ही रत्नाकरला तिळगुळ देते आणि त्याच्या पायाही पडते। त्यानंतर ती ऋतुराज काकांना देते आणि नंतर राजश्रीकडे येते, तिला तिळगुळ देते। आता ऋतुजाकडे येते, ऋतुजा म्हणत असते, सिंधू मला 2 तिळगुळ हवे आहेत। त्यानंतर सिंधू ही माईंकडे येते आणि माईंना तिळगुळ देते आणि त्यांचा आशीर्वाद घेते। सिंधू ही रुक्मिणीकडे येते आणि म्हणते, काकू मी तुम्हाला तिळगुळ देते, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, माझ्याशी कधी भांडू नका। त्यावर आता रुक्मिणी सिंधूला म्हणत असते, बाळा मी तुझ्याशी नेहमीच गोड गोड बोलते, आणि सिंधूच्या गालावरती हात ठेवते। त्यावर सिंधू आता म्हणत असते, मग बहुतेक मला ते तिखट लागावं। मधू आता म्हणत असते, सिंधू मामींशी बोलण्याची ही कोणती पद्धत आहे? आता सिंधू मधूला म्हणत असते, मधुताई मी तर तुम्हाला विसरलेच होते, तुम्ही एक काम करा 2 तिळगुळ घ्या, नाही तर तुम्हाला 2 तिळगुळ कशाला, असं करा की तुम्ही हे सगळे अख्खे तिळगुळ घ्या आणि माझ्याशी गोड गोड बोला। त्यावर आता रुक्मिणी म्हणत असते, सिंधू काय बालिशपणा आहे तुझा? सिंधू त्यावर म्हणत असते, हो त्यांना असं केलंच पाहिजे ना, कारण त्या माझ्याशी खूप गोड गोड बोलत असतात। आजच्यासाठी त्यांना खूप तिळगुळ, कारण बाकीचे कसेही असले ना तरी त्यांच्या तोंडामध्ये साखरच असते आणि ते गोडच बोलतात, पण इथे मधुताईंचं तसं नाही, म्हणून त्यांना दिले। तर इकडे आता टेरेसवर मधु आणि रेश्मा पतंग सजवत असतात। तेवढ्यातच तिथे आता सिंधू येते। सिंधूने आता ज्यूस आणलेला असतो, तर मधु तेवढ्यात म्हणत असते, रेश्मा आपण आपल्या नवऱ्यांसाठी पतंग बनवतोय, आपलं खरं खुरं लग्न आहे। पण सिंधूचं तसं नाहीये ना, तिचं फक्त एक डील आहे, सिंधू कशी काय पतंग सजवेल? त्यावर रजनी तू म्हणत असते, सिंधू चल तू राघवसाठी पतंग सजव बरं। सिंधू म्हणत असते, नको मला हे सगळं नाही आवडत, राहू देत रजनी आत्या। रजनी आता सिंधूला म्हणत असते, काय तू सिंधू, प्रत्येक वेळेला तुमच्या लग्नाला सगळे डील म्हणत असतील तर ते कसं काय चालेल बरं? असं तू कोणाला बोलून देऊ नकोस, चल तू राघवसाठी छान पतंग सजव बरं। मधू आता रजनीला म्हणत असते, काय तुम्ही रजनी आत्या, ती म्हणते ना तिचं लग्न म्हणजे एक डील आहे, मग ती राघवसाठी कसं काय पतंग सजवेल? तिच्या मनामध्ये राघवची आवड निवड असेल तरच ती पतंग सजवेल, त्याशिवाय ती कशी पतंग सजवू शकते? त्यावर आता सिंधू म्हणत असते, राहू दे रजनी आत्या, जे बोलतायत ना त्यांना बोलू दे, पण मी काही ते पतंग सजवणार नाही। रजनी आत्या आता सिंधूला म्हणत असते, तू पण आता दाखवून दे, तुझ्या लक्षामध्ये राघवच्या सुद्धा आवडीनिवडी आहेत, त्यामुळे तू आता पतंग सजव, तुला माझी शपथ आहे। तेवढ्यातच तिथे आता राघव आणि राया येतात, त्यांनी हे सगळं ऐकलेलं असतं। आता इथे सिंधूला शपथ घातलेली असते, त्यामुळे त्या शपथेखातर सिंधू ही पतंग सजवायला तयार झालेली असते। रेश्मा आता सिंधूला म्हणत असते, सिंधू तू इकडे ये ना, आपण आता दोघी जणी मिळून पतंग सजवूयात। सिंधू आता रेश्मा बरोबर पतंग सजवत असते आणि मधु ही इकडे पतंग सजवत असते। दोघींची एकमेकींबरोबर पतंग सजवण्याची स्पर्धा लागलेली असते। त्यानंतर रेश्मा म्हणत असते, आपण बघूया दोघींपैकी कोण छान पतंग सजवता येते। आता दोघींचाही पतंग सजवून झालेला असतो। सिंधूचा पतंग आता रेश्मा बघते आणि रेश्मा म्हणत असते, हे काय, दोघींचा तर पतंग सेम झालेला आहे, बहुतेक मला असं वाटते की दोघींची चॉईस एकच असणार आहे। सिंधू त्यावर आता रेश्माला म्हणत असते, रेश्मा तू मधुताईंचा पतंग बघणार, त्यांचा हार्ट शेप आहे तो ब्ल्यू कलरचा आहे आणि माझा पिस्ता कलरचा आहे, झालं ना वेगळं, आणि सगळं आता वेगळं आहे। तर इकडे आता सगळेजण राघव आणि रायाकडे आलेले असतात, त्यांना सगळे आता विनंती करत असतात की तुम्हीही पतंग उडवा। रजनी आत्या म्हणत असते, चल राया आणि राघव, मागच्या वर्षी आपण साजरा नाही करू शकलो कारण राया हा आपल्यापासून दूर होता,
पण आता पुन्हा योग आला आहे तर चला आपण पतंग उडवूयात. त्यावर राया म्हणत असतो, नको मला मूड नाहीये. तर आता इथे राया नाही म्हटल्यावर राघव सुद्धा नाहीच म्हणत असतो. रजनी आत्या म्हणत असते की काय चाललेलं आहे तुमच्या दोघांना सुद्धा पतंग उडवायचा नाहीये का आता. सिंधू आता म्हणत असते, जाऊ दे रिषभ, हे दोघे पण म्हातारे आहेत आणि आता त्या म्हाताऱ्यांना इथेच बसू देत, आपण दोघे जणी मिळून पतंग उडवूयात. रजनी आत्या आता म्हणत असते की सिंधू तुला पतंग उडवता येतो. त्यावर सिंधू म्हणत असते, हो मग आमच्या नांदगावला असताना आम्ही सुद्धा पतंग उडवायचो. तर आता इथे सिंधू आणि रिषभची स्पर्धा लागलेली असते आणि दोघेही जोमाने पतंग उडवत असतात. तरी ते आता सिंधूची फिरकी ही रजनी आत्याने धरलेली असते आणि रिषभची फिरकी ही रेशमाने धरलेली असते. राघव हा सिंधू कशी पतंग उडवत आहे त्याची मजा घेत असतो. सिंधू आता म्हणत असते, चला मी आता रिषभची पतंग काटून दाखवणार आहे. रिषभ म्हणत असतो, एवढं सोपं नाही वहिनी हे. आणि रेशमा बघत असते, मधूही त्या पतंगांकडे बघत असते. सिंधू किती छान प्रकारे पतंग उडवते ते. आता सिंधू तेवढ्यातच रिषभची पतंग काढते. राघव आता ओरडायला लागतो आणि सिंधूला चेअर्स करायला लागतो आणि सिंधूला म्हणत असतो, सिंधू वेल प्लेड वेल प्लेड. राया आता सिंधूला म्हणत असतो, खरंच सिंधू तू छान पतंग काटला आहेस. रिषभ आता सिंधूला म्हणत असतो, काय आहे सिंधू वहिनी हे, तू माझी पतंग कशी काय काटलीस. सिंधू आता म्हणत असते की अरे मी नांदगावला होते ना त्यावेळेला खूप छान खेळायचे आणि सगळ्यांना हरवायचे, त्यामध्ये मी चॅम्पियन होते. आता पुन्हा एकदा इथे पतंग उडवायची स्पर्धा चालू होते. रिषभ आता पुन्हा येतो आणि म्हणत असतो, चला आता आपण आपली स्पर्धा चालू करूयात. आता इथे सिंधू आणि रिषभ दोघे एकमेकांना खुणवायला लागतात. रजनी आत्या आता इथे रिषभला खुणवते आणि ते दोघे पुन्हा एकदा पतंग उडवायला सुरू करतात. सिंधू आता रिषभला फायनलचा इशारा करते आणि हे सगळं रजनी आत्याला सुद्धा समजलेलं असतं. सिंधू आता बोट कापलेलं इथे नाटक करत असते. तेवढ्यातच राघव तिथे येतो आणि तिचं बोट तोंडामध्ये घेतो. राघव सिंधूला म्हणत असतो, काय आहे हे सिंधू, तुला नीट बघून खेळता येत नाही का, किती लागला आहे हे. सिंधू त्यावर आता म्हणत असते, राघव सर प्लीज माझा पतंग धरा, नाहीतर रिषभ माझा पतंग काटेल. सिंधू मुद्दाम रडायचं नाटक करत असते आणि रिषभला म्हणत असते, खाली जाऊन औषधांचा बॉक्स आण ना. रिषभ आता त्यावर म्हणत असतो, प्लीज राया दादा इकडे ये, माझा पतंग तू धर, नाहीतर राघव दादा माझा पतंग कापेल. राया आता रिषभची पतंग घेतो आणि मधूच्या आता लक्षात आलेलं असतं की हा प्लॅन सगळा सिंधूचा आणि रिषभचाच आहे. हा प्लॅन सगळा राया आणि राघवला दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होता आणि ते दोघंही एकत्र येऊन पतंग उडवू लागतात. राया आता राघवकडे आणि राघव आता रायाकडे दोघेही एकमेकांकडे बघून हसायला लागतात. राया आणि राघव दोघेही एकमेकांबरोबर पतंग खेळत असतात आणि ते जोमाने प्रयत्न करत असतात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव आणि राया दोघेही पतंग उडवतच असतात. तेवढ्यातच आता राणी रायाला म्हणत असते, राया मला माहित आहे तुम्ही जिंकणार आहात, म्हणूनच मी तुम्हाला चेअर करायला उभी आहे. सिंधू आता म्हणत असते, मधुताई राघव सर सुद्धा जिंकू शकतायत. ठीक आहे आता लागली स्पर्धा. त्यावर आता मधू म्हणत असते, कसली स्पर्धा, कोण पतंग छान उडवत आहे त्याची स्पर्धा. आता मधू इकडे सिंधूचं चॅलेंज एक्सेप्ट करते आणि म्हणते, हो चालेल लागली स्पर्धा. आता दोघांमध्ये पैज लागलेली असते. राया आणि राघव दोघेही छान पतंग उडवत असतात. राया आता पतंग उडवत उडवत हा पुढे पुढे चालत राहिलेला असतो आणि तो आता गच्चीच्या टोकावर येतो. त्याचं कोणाकडेही लक्ष नसतं आणि तो अगदी बेभान होऊन तो पतंग उडवत असतो. रायाला सगळे चर्च करत असतात, त्यामुळे राया खूप जोमात असतो आणि त्याचं दुसरीकडे लक्षच नसतं. राया आता कॉर्नरला जाऊन पोचतो आणि तो वरून खाली पडणारच असतो. तेवढ्यातच राघव जोरात ओरडतो. आता राघव हा कशा प्रकारे रायाचा जीव वाचवणार. राघव हा रायाचा जीव वाचवणारच आहे, पण तो कशा प्रकारे वाचवणार आहे ते आपल्याला पुढील भागातच पाहायलाच मिळणार आहे. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.